पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसाद पाटीलचं हे षटक चालू आहे मैदानावरती. लिडिंग एज लागली आहे. यस रक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. पहिलाच मुली खेळाडू संघाचा सरसेनापती दुसऱ्या बॉलवरती बीट झालाय. लिडिंग एज लागली आहे. झेल पकडला जातोय. खेळाडू क्रमांक येईल तंबूच्या दिशेनं. मुनीर बाद झाला. नवीन बॅट्समन आता दाखल होईल मैदानावरती. युनिट नंबर 3 पोझिशन नंबर 3 चा खेळाडू सुफियान खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. प्रसाद दोन चेंडू फेकी केलेत. पहिला डॉट बॉल. नंतरच्या बॉलमध्ये विकेट पाहायला मिळाली. संपूर्ण आयोजक वर्ग खरं तर खुश पाहायला मिळतोय कारण की यशस्वी स्पर्धा पार पडताना पाहायला मिळाली आणि प्रत्येक मॅच खऱ्या अर्थानं अगदी एक कडवी झुंज देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला हे वैशिष्ट्य राहिलं. खरं तर या स्पर्धेचं तिसऱ्या रात्रीपर्यंतचं उद्याचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळेल. मग कोण या स्पर्धेमध्ये हिरो ठरतोय तो मेगा फायनलच्या लढतीमध्ये पोहोचतोय. कोणते संघ क्वालिफाय झाले त्यांचं देखील वर्णन मिडिंग इनिंगमध्ये करूयात. आल्या प्रहार केलाय. प्रसादनं जरूर मुनीरला परतवलं पण सुफियाननं पहिला चेंडू पारखला आणि फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेलचा आलाय षटकार. चला बॉल आपण मैदानावरती त्वरित षटकाराला षटकारानं खातं खुललं आणि प्रगती पुस्तकाचा देखील विचार केला तर 6 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागलेत. एक गडी बाद झाला. चला बॅट्समन बॉल द्या बॉलरकडे. मॅच बॉल आला की तुम्हाला भेटेल. एक गडाच्या मोबदल्यामध्ये 6 धावसंख्या. प्रसाद पाटील वरती आता आक्रमणाला सुरुवात झाली. 3 षटकांची मॅच. 18 चेंडूंमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान टार्गेट सेट करावं लागेल. त्यावेळेस कडवी झुंज होईल. शफल येऊन खेळला. खेळाडू आहे त्या ठिकाणी काऊला फेस केल्या बॉलला फील्ड करेल. एक कंप्लीट केली जाईल. आणखी मिळणार नाही. एक धावसंख्येत बदल केला जाईल. एकाकडेनं जाऊन पोहोचेल तब्बल 7 वरती. 7 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्यात. दोन्ही संघ एक मॅच जिंकून एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल अतिरिक्त चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या सत्रातील षटकातील पहिला अतिरिक्त बॉल. एक वाढ मिळेल प्रगती पुस्तकावरती. 8 धावा. पहिल्याच सत्र अद्याप प्रगती पुस्तकावरती चालू आहे. एस हाल बॅटिंग करते खरं तर पहिल्या सत्रामध्ये आणि हनुमान क्रिकेट संघ दहिवली शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती देखील केला प्रहार. बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेल 6 आलाय षटकार. तर हवी ठरला जरूर पहिल्या 2 चेंडूंवरती. त्यानंतर 2 मोठे देखील फटके येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत. आडवं फळी देखील आहे. क्रॉस बाजूला आले. एक कंप्लीट केलं जाईल. फील्ड केलं. एक धावसंख्या अगदी सहज कंप्लीट केली जाईल.
एक न धावसंख्येचा नक्षा बदलेल, जम पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती पोहोचल्यात. एक षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. पहिल्या 2 चेंडूंवरती खरं तर प्रसादनाची गोलंदाजी केली. असं वाटलं कदाचित थोडी लो स्कोरिंग होते की काय, पण त्यानंतर सुफियाननं देखील चांगली कामगिरी केली. मुफीदनं देखील एक मोठा फटका केला. दोन्ही खेळाडूंना प्रसादवरती एक वेळा आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालं. ते देखील नंबर 6चं एक अतिरिक्त चेंडू आपल्याला याच्या तिकडे या मासमध्ये षटकामध्ये पाहायला मिळतो. सुरुवात डॉट बॉल, मग विकेट, मग सुफियान आला, मग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ओमकार पाटील षटक क्रमांक 2. पिवन खुलं झाला आता खऱ्या अर्थानं. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. ओमकार पाटीलच्या हातामध्ये षटक दिलंय. दुसरं षटक आहे. अजून एक षटक बाकी असणार. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 संपण्यासाठी धावसंख्या कुठपत जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फायटिंग स्कोरच्या अगदी शोधात आहे बॅटिंग करणारा ASC हाल टीम. 15 तर बनवल्यात. 12 मध्ये किती बनवते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. 45 तरी एक मापक असं आव्हान असणार आहे, कारण की मागील मॅच अगदी खूप कमी धावसंख्येची डिफरन्स करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. टप्पा खेळाडू आहे, फील्ड करेल, प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं आपल्याला या बॉलवरती. एकच आहे, आणखी मिळणार नाही या धावसंख्येत. वन बाउन्स गोलंदाजाला देखील आता तंबी देण्यात आली आहे. वन बाउन्सची एक धावसंख्या आहे 16 वरती एक गडी देखील बाद झालाय. 16 धावसंख्या अद्याप प्रगती पुस्तकावरती. ओमकारचं षटक आहे. पहिला चेंडू थोडा उचली घेणार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू समोर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सुफियान सुरुवात केलं षटकारानं. सुफियाननं हलक्या हातानं फ्लिक केला बॉलला. खेळाडू वेगानं चेंडूवरती झपाट्यानं धावत आले. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करेल का खेळाडू? नाही, थांबवलं दोन्ही खेळाडूला. एक धावसंख्या 1 न प्रगती पुस्तक पुढे सरताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. एक गडी देखील अद्याप या ठिकाणी बाद झालाय. दुसरं षटक 17 धावा प्रगती पुस्तकावरती लागल्यात. संपूर्ण आयोजक वर्ग या स्पर्धेचा अगदी अत्यंत बडमुराद आनंद घेताना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील इतका वेळ झाला तरी खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतोय, कारण की तितक्या देखड्या आणि दिमागदार पद्धतीनं खरं तर या स्पर्धेला घडवण्यात आलेला. आणि या स्पर्धेचंच नाव आपल्याला पाहायला मिळेल, अर्थात राष्ट्रवादी व शिवसेना उभाट चषक 2026 पर्वसह पहिले. आणि पहिल्या पर्वामध्येच खरं तर असं वाटतं की बऱ्याचशा वर्षाचा अनुभव घेऊन खरं तर ही स्पर्धा घडवली. समोरून उडवला अगदी परफ्यूम डिलेव्हरी, नाकाच्या समोरून टोचून गोलंदाजी चालू आहे खरं तर ओमकारचे, कारण की त्याला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये जर विचार केला प्रसादवर आक्रमण केलं तर आता बचाव आता आपल्याला करावा लागणार आहे, कारण की 15 धावसंख्येचं तो इस वक्त मंच के ऊपर हमारे मुस्लिम भाई बेकरी वाला इनका आगमन हो चुका है. मुस्लिम भाई आपका स्वागत है. प्रशांत जी शेंडे साहब इनका भी मैं स्वागत करना चाहूँगा. कड़ा मुकाबला होने की आशंका मैदान के बीचों बीच, कड़ा मुकाबला होने की आशंका है. एनसीबी और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी द्वारा आयोजित ये प्रतियोगिता. टीम का टोटल 17 रन. 17 धावसंख्या प्रवीणजी प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. या बॉलवरती खरं तर ओमकारनं इरादे स्पष्ट केलेत. विकेट क्रमांक 2 मैदानातून येईल बाहेर. मुफीद बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होईल. पोझिशन क्रमांक 4. खेळाडूचं नाव असेल राजू खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. सुफियान
17 धावसंख्यांवरती थांबलेत. खरं तर ओमकारनं कमालीची गोलंदाजी चालू आहे. खऱ्या अर्थानं 4 चेंडू फेकलेत अद्याप ओमकारनं. 2 धावा अवघ्या खर्च करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. एक विकेट देखील पटकावल्या. 2 एकेरी धावसंख्या आणि 1 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राजू खेळाडू मैदानावरती दाखल झाला. मुफीद खरं तर बाद झाला. चांगली कामगिरी चालू होती. फटका फसला गेला खऱ्या अर्थानं. क्षेत्ररक्षकांना देखील त्वरित जज केलं बॉलला. सतरा धावा समोर स्विचेट करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी बाला बीट झाला आहे. प्रवीणजी खरं तर स्विचेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुमच्या भाषेत ऐकायला जरूर आवडेल स्विचेटचा दुधारी तरवा. हाँ बिल्कुल सही कहा आपने. लगी तो आबाद और न बर्बाद, क्योंकि एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. ये रिवर्स वैसा ही हथियार है, दुधारी तलवार वाला, दोनों तरफ धार. नक्कीच फटका सजला तर नक्की देखना. समोरून उडवला. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. पहा गोलंदाज अगदी टिचून मारा करतोय. 2 धावा खर्च केल्यात खऱ्या अर्थानं आता मैदानावरती. 2 प्रगती पुस्तकाचा विचार केला ना तर 17 धावसंख्या. प्रवीणजी पहा क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगणं थोडं कठीण आहे. अद्याप 17 धावसंख्या झाला प्रगती पुस्तकावरती. पहिलं षटक ज्यावेळेस 3 षटकांचा सामना, दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. ज्यावेळेस पहिलं षटक पडलं ना पहिल्या 2 चेंडूंवरती खरं तर प्रसाद गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 2 डॉट बॉल टाकले. त्याच्यानंतर सुफियान आणि मुफीदनं दोन्ही फलंदाजांना खरं तर आक्रमण करताना पाहायला मिळालं. तब्बल 15 धावसंख्या खर्च केल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात ओमकार पाटील आला. अवघ्या 2 चेंडूंवरती 2 धावसंख्या खर्च केल्या. नंतरच्या 4 चेंडूंमध्ये 3 डॉट बॉल आणि 1 विकेट पाहायला मिळाली. हे क्रिकेट पाहायला मिळते खऱ्या अर्थानं. हा नक्कीच या सामन्याचा आता शेवटचं या सत्राचं षटक चालू आहे. मी आयोजक विनायक जाधव यांना विनंती करतो की त्यांनी काटरंग संघाशी संपर्क करावा. आणि प्रवीणजी आत्ताचं क्रिकेट बदलता पाहायला मिळतो. कारण की पहिले लाईव्ह नव्हतं, कार्स नव्हत्या, बॅट देखील नसायच्या पहिले, अगदी स्टंप देखील नसायचे, भेंडीच्या झाडाच्या काठ्या तोडल्या जायच्या आणि शेतामध्ये क्रिकेट खेळलं जायचं. हा नक्कीच मनीष, पण ज्यावेळी लाईव्ह नव्हते ना लाईव्ह त्यावेळी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. 30-40 हजार प्रेक्षकांसमोर टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही समालोचन केलंय. लाईव्ह असल्यामुळे प्रेक्षक आता तुम्हाला लाईव्हला जास्त दिसतात, मैदानावर कमी. नक्की सलकाताना फ्लिकीला काऊला खेळाडू आहे. 1 कंप्लीट केली जाईल. 1 पेक्षा आणखी मिळणार नाही. दुसरीचा प्रयत्न करतील का खेळाडू? नाही, थांबवलं. 1च मिळेल. धावसंख्येत 1 बदल केला जाईल. 18 धावसंख्या. प्रवीण नक्की तुमचं म्हणणार असं की आता लाईव्हची सुविधा म्हटलं तर एक सोयीस्कर सुविधा झाली खऱ्या अर्थानं. प्रत्येक प्रेक्षक मायबाप वर्ग प्रत्येकाच्या हातामध्ये एक अँड्रॉइड मोबाईल आहे. घरामध्ये एक अँड्रॉइड टीव्ही, वायफाय, नेटवर्क देखील तितकाच चांगलं. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आता थोडासा का होईना आळशी होत चाललाय की मैदानावर जाण्यापेक्षा घरी बसून आपण मॅच बघायची. पण ते जिद्दी प्रेक्षक असतात ना की ते मात्र घरची गादी सोडून मैदानाच्या माथेवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. खेळ जरूर उंच बॉल थांबत नाही. बॉल होते मांडवांच्या पलीकडे येतो दर्जेदार प्रेक्षणीय माती षटकार. चर्चा करू ना चर्चा करू हे नाही सध्या तर बंद आहे ना चालू आहे. एक साव मिळते या बॉलवरती. 1 पेक्षा आणखी मिळत नाहीये. बदल केला जाईल. 1 धावसंख्येने जम पोचेल तब्बल 25 आकड्यावरती. 25 जावा प्रगती पुस्तकावरती लागल्या जात आहेत. अनिकेतचं खरं तर हे षटक चालू आहे. पहिल्याच 3 चेंडूंवरती खरं तर एक मोठा फटका जरूर आला. मागील षटक थोडं कमबॅक करणारं पाहायला मिळालं. 25चं झालं. बॉलिंगचा अटॅक चांगला आहे खरं तर हाल टीमचा. विकेट खेळाडू बाद.
नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. अफजल खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येचा अद्याप विचार केला तर जम पोहोचले तब्बल 25 आकड्यावरती 3 गडी खरं तर बाद झाले. 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील प्राप्त झाली. 2 चेंडू बाकी असतील. बादुल खेळाडू साबिर खेळाडू खरं तर आता मैदानावरती दाखल झाला. अफजल आणि साबिर समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. जज करेल बॉलला. पकडली असेल. पकडला खेळाडू. तू चल पुढे. मी येतो मागून. विकेट क्रमांक 5 येईल पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने. एकच मोठा फटका आलाय. त्यानंतर लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या झाली तब्बल 18 चेंडूंच्या अंती 3 षटकं संपली आणि धावसंख्या येऊन पोहोचल्या तब्बल 25 आकड्यावरती. विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात थोडं परिवर्तन. जोडले जातील प्रवीण दुगाडे. तो तमाम दर्शकों का स्वागत. अगले साल जब ये प्रतियोगिता होगी, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइक और उससे भी बड़ी बाइक होगी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए. ये इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर विनायक जाधव ने हमें ये वचन दिया है और उनके जुबान से निकला हुआ हर शब्द मानो पत्थर पे लिखी हुई एक लकीर होगी. दिगंबर मोरे के साथ वो चर्चा कर रहे हैं. दहीली टीम को जरूरत है 26 रनों की. उनकी बैटिंग लाइनअप को देखते हुए ये रन बनने चाहिए, लेकिन हाल ने 32 रन ना बचाए. हमें बघा प्लेयर लोकांच्या ज्या खुर्च्या आहेत ना त्या प्लेयर लोकांना द्या. खुर्च्या ज्या आहेत त्या प्लेयर लोकांसाठी आहेत. प्रेक्षक बसले आहेत. चला ते बोलतात बसू द्या, राहू द्या. चला तो मुस्लिम भाई वेकीवाला यहाँ पे इस मैच का मजा ले रहे हैं. एक मददगार इंसान है. जितने भी एक्सीडेंट होते हैं अशोक फाटा के ऊपर, अगर उनके सामने हो तो वो हमेशा उसे हॉस्पिटलाइज करने में मदद करते हैं. खुद के जेब से भी कभी कभी पैसा का खर्च करते हैं. मददगार इंसान. और उसी वजह से उनके बेकरी में जब भी मैं जाता हूँ तो भीड़ देखता हूँ. भीड़ ये अल्लाह ताला की उनके ऊपर मेहरबानी है. बीज बोए बबूल का तो आम कहाँ से पाए. उन्होंने अच्छे बीज बोए हैं, इसीलिए अल्लाह ताला भी उनके लिए अच्छा बिजनेस देते हैं. यकीन मानिए उनकी दुआ से. तो मैच की तरफ हम चलेंगे. प्रसाद और विशाल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जा चुकी है दहीली की तरफ से. दहीली छोटा सा गांव है लेकिन क्रिकेटर्स काफी बड़े हैं. हाल थोड़ी बेहाल जरूर हुई. अंतिम ओवर में विकेटें गई उनकी और जिसकी वजह से रन महज बने हैं 22 और जीत के लिए जरूरी है 26 रन हुए और जीत के लिए जरूरी है 26 की जरूरत है. 25 हुए थे. तो मेरे साथी स्कोरर अनिकेत जाधव 26 चाहिए और इसके बाद यहां से जीतने वाली टीम का काठन के साथ मुकाबला होगा तुरंत. हाल में भी आने वाले दिनों में एक प्रतियोगिता आ रही है 2, 3, 4, 5 अप्रैल. वहां पर भी हम रहेंगे जरूर. 2 या 3 तारीख या कुछ. स्पिन के जादूगर मुजीब खरवे का पहला ओवर काफी इंटरेस्टिंग होगा इस मैच में.
3 ओवर का मैच है ये। मुझे कोकण एक्सप्रेस की याद आ रही है। बिलाल क्रिकेट से दूर है वो, लेकिन हमेशा इस हार टीम को उनके द्वारा बधाई आती है, शुभकामनाएं आती है। हाँ, मुनीर का आउट ऑफ फॉर्म ये मुस्लिम भाई बेकरी वाला को सहन नहीं हो रहा है, हजम नहीं हो रहा है कि मुनीर आउट ऑफ फॉर्म जा रहे हैं। मुजीब MUJIB ना, मुजीब खरवे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। स्पिन के जादूगर जिन्हें मैं कहता हूं। खोखोली प्रीमियर लीग में भी इन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की थी, वो दिन का टूर्नामेंट था। स्ट्राइकर एंड पर विशाल, नॉन स्ट्राइकर एंड पर प्रसाद। सन्माननीय या खोपोलीतील सगळ्या संकटमोचक ज्यांना म्हटलं जातं गरिबांचा तारणहार संतोष जाधव साहेब यांना मी या व्यासपीठावर आमंत्रित करतोय। पहली गेंद हवा में है, कैच होने की संभावना और इसी के साथ आउट। मुजीब कर्वे मैंने पहले कहा था स्पिन के जादूगर है, इनका पहला ओवर काफी निर्णायक साबित हो सकता है। गेंद के मेरिट के हिसाब से इनके खिलाफ ना खेले तो रन बनने की आशंका काफी कम है। ठोक दीजिए। या संतोषजी जाधव आपण आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित या भव्य दिव्य अशा क्रिकेट रजनीमध्ये। तो मुन्ना पिंगे तीसरे अंपायर की भूमिका में हमारे साथ है, एक बेहतरीन क्रिकेटर। BSF पैनल आजकल काफी सुर्खियों में है। BSF पैनल पूरे खालापुर में प्रतियोगिता करते हुए हमें नजर आते हैं। ओंकार पाटिल नए बल्लेबाज, एक और बाएं हाथ के बल्लेबाज ओंकार और प्रसाद की ये जोड़ी। मुजीब खरवे इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। स्पिन के जादूगर, पूरा खोखोली इन्हें स्पिन का जादूगर मानता है। गेंद को दोनों तरफ से घुमाना आता है इन्हें और यह एज लगा, लेकिन सिंगल ही मिलेगा। बीट करते फील्डर को तो शायद 4 रन हासिल होते, लेकिन एक ही रन। 25 रनों की अभी भी जरूरत है। गेंदें बची है 16 गेंदें 25। KTC लाइव अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं प्रसाद पाटिल। पाटिल ब्रदर्स की ये टीम है। हर एक का नाम अलग है लेकिन सरनेम एक है, पाटिल। नक्कीच डीजे मास्टर पाटिल आला ही गाणं लावा नंतर। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, मैंने पहले ही कहा था स्पिन के जादूगर इनका पहला ओवर जो मैंडेटरी पावर प्ले वाला है काफी अहम किरदार निभाएगा टीम हार के लिए। 3 गेंदों में अब तक उन्होंने 1 रन दिया है, 1 विकेट हासिल किया है। 3 गेंदें अभी भी शेष है इस ओवर की। ओंकार अपने साथी को समझाते हुए और यह जबरदस्त शॉट विद द स्पिन खेला, पिकअप शॉट फाइन लेग बाउंड्री के बाहर, जबरदस्त छक्का प्रसाद के बल्ले से। ठोक दीजिए।
3 गेंदों में महज 1 रन दिया था, 1 विकेट हासिल किया था मुजीब खरवे ने, लेकिन प्रसाद ने एक डॉट गेंद जरूर खेली, लेकिन उसके तुरंत बाद उन्होंने छक्का लगाया फाइन लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। और ये 4 मिलेंगे, गलत फील्डिंग हुई है। इस 4 के साथ टोटल बना 7 और 4 11। पहली 3 गेंदें मुजीब की थी, वहां पे विकेट आया, लेकिन आखिर की 3 गेंदें मुझे लग रहा है दहीली टीम की है, क्योंकि 2 गेंदों में आए 10 रन। 12th मैन टेंशन में आ चुका है हाल का। 26 रनों की जरूरत है, 11 रन आ चुके हैं, 15 की अभी भी जरूरत है। रहीम टेंशन में आ चुके हैं, वही पहली 3 गेंदों में टेंशन में आ चुके थे दहीली के 12th मैन ऋग्वेद। पहली 3 गेंदें वो टेंशन में थे, अब रहीम टेंशन में आ चुके हैं। काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है प्रसाद की। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे मुजीब खरवे, नाराज होंगे अपने आप के ऊपर, क्योंकि छक्का आया, बाउंड्री आई, पहली 3 गेंदें अच्छी गई थी, लेकिन प्रसाद ने बाजी मार ली। एक और 4, जबरदस्त बल्लेबाजी। 3 गेंदों में आ चुके हैं 14 रन और कुल टोटल बना है 15। 12 गेंदें, अब 11 रनों की जरूरत। ठोक दीजिए। जरूरत है, हार वापसी करना चाहती है। वहीं ये जो मैच पकड़ में आ चुका है दहीली के, उस पकड़ को जाने नहीं देंगे ओंकार, क्योंकि बड़ी प्रतियोगिता खेलने का ओंकार को एक्सपीरियंस है। साथ में प्रसाद ने जिस अंदाज से बल्लेबाजी की है पहले ओवर में, वाकई काबिल तारीफ, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। ताबीश, ताबीज पहन कर आए हैं ताबीश। ताबीश तेज तर्रार, रफ्तार का राजा। वहीं दूसरी तरफ ओंकार, हाउस दैट की अपील, सिंगल तो जरूर आया है, और लेग बाय के तौर पर यह सिंगल आता हुआ, बाड़ा सर का इशारा। चुलबुल और बाड़ा सवंके ऑन फील्ड, तो तीसरे अंपायर की भूमिका में बंदा पिंगले। चुलबुलाहट, 10 रनों की जरूरत है, 11 गेंदे, 11 गेंदे 10 रन। क्या ताबीश इस मैच में वापस लाएंगे अपनी हार टीम को? 3-4 रन वाला ओवर आता है ना, तो आखिरी ओवर में मजा आएगा, लेकिन ये अगर 7-8 रन वाला ओवर आया तो अंतिम ओवर में उतने ज्यादा रन नहीं बचेंगे। और ये जबरदस्त खेला है प्रसाद ने, नंबर 6, नंबर 6। मैं तो विनायक यादव साहब से कहना चाहूंगा, कल आएवा कैच के लिए भी इनाम होने चाहिए पब्लिक के लिए। दिगंबर मोरे की तरफ से 200 रुपए विनायक यादव की तरफ से आएवा कैच के लिए। अगर क्राउड कैच लपकता है छक्के का, तो विनायक यादव इनकी तरफ से 200 का इनाम है। और इस मैच को जीता है दहीली टीम ने।
चला काटरण संघाचा कर्णधार अजिंक्य वर्गे. चला प्लेअर ऑफ द मॅच प्रसाद या आपण. वन मॅन आर्मी एका हाती सामना ज्याने जिंकून दिलाय प्रसाद. एक विकेट आहे बॉलिंग मध्ये आणि 26 मधले 24 धावा तर त्याने जमवलेत. तर प्रसाद या आपण. काटरण संघाचा कर्णधार अजिंक्य दर्गे. रन नहीं बने हार के जितने बनने चाहिए थे. मुस्लिम भाई